श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद। आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला खूप पवित्र स्थान देण्यात आले आहे। भगवान श्री विष्णू व श्री कृष्ण यांना तुळस ही खूप प्रिय आहे। शिवाय आयुर्वेदातही तुळशी मातेला खूप महत्त्व सांगितले आहे। आपल्याला माहित आहे की भगवान श्री विष्णू यांना जर नैवेद्य अर्पण करायचा असेल तर तुळशी पत्राशिवाय हा नैवेद्य अपूर्ण समजला जातो। जर आपण रोज सकाळी उठून तुळशी समोर दिवा लावून तिची रोज पूजा केली तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। याशिवाय आपल्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचे वास्तव्य निरंतर राहते। त्यामुळे आपल्या घरासमोर तुळशीचे रोप असायलाच हवे। जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती फारच चिडचिड करत असेल किंवा लहान मुले खूप हट्टीपणा करत असेल तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि लहान मुले असेल तर त्यांना तुळशीला दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, पाणी घालणे अशी कामे करण्यास सांगावी। यामुळे मुलांच्या स्वभावात बदल होण्यास सुरुवात होते। जर आपणही रोज सकाळी तुळशीचे पाने खाल्ली तर यामुळे आरोग्य तर सदृढ राहतेच, परंतु यामुळे आपल्या मनात एका प्रकारे पवित्रतेची भावना निर्माण होते। आता आपल्याला तुळशी मातेच्या आपल्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी एक उपाय करायचा आहे, म्हणजे तुळशी मातेची एक सेवा करायची आहे। यामुळे आपल्या घरातील ज्या अडचणी, समस्या, वादविवाद आहेत त्या दूर होण्यास मदत होते। हा उपाय म्हणजे आपल्याला दर एकादशीला करायचा आहे। तुम्हाला जेवढ्या एकादशीला शक्य होईल तेवढ्या एकादशीला हा छोटासा उपाय करायचा आहे। आपल्याला काय करायचे आहे की एकादशीला संध्याकाळी तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। परंतु कोणत्याही एकादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नये। संध्याकाळी तुळशी मातेला शुद्ध तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर तुळशी मातेला लाल रंगाचे एक फूल अर्पण करा, कारण तुळशी मातेला लाल व पिवळ्या रंगाचे फूल खूप आवडतात। तुमच्याकडे ज्या रंगाचे फूल असेल त्या रंगाचे फूल अर्पण करावे। इथे फक्त श्रद्धा महत्त्वाची ठरते। परंतु फूल हे संध्याकाळी 6 वाजेच्या आधीच तोडून पाण्यात ठेवावे, कारण संध्याकाळ झाल्यानंतर आपण फुले तोडत नाहीत। यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावावे व हे पूजन करीत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र जपावा। आपण जे तुळशी मातेला अलंकार अर्पण करणार आहोत म्हणजे बांगड्या, टिकली, कुंकू ते अर्पण करावे। शिवाय तुळशी मातेला एक लाल रंगाची ओढणी अर्पण करावी। तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करावा आणि जी आपली काही अडचण, समस्या, इच्छा आहे ती सांगावी। ज्या वेळेस आपण तुळशी मातेची पूजा करतो त्यावेळी आपली जी इच्छा असते ती तुळशी मातेला माहीत असते व ती तुळशी माता पूर्णही करते। त्यानंतर तुळशी मातेसमोर बसून ओम तुलसी देवी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा व तुळशी मातेला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालाव्यात। त्यानंतर तुळशी मातेला श्री विष्णू व लक्ष्मी मातेला आपल्या घरात राहण्याची मनोभावे विनंती करावी। आता आपल्याला काय करायचे आहे की आपण ज्या काही सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे कुंकू, टिकली, हळद, बांगड्या, लाल रंगाची चुनरी किंवा साडी या सर्व वस्तू ज्या तुळशीला अर्पण केल्या होत्या त्या सकाळी एखाद्या गरजूला देऊन टाकाव्यात। पण लक्षात ठेवा की या वस्तू त्याच व्यक्तींना द्या की ज्या व्यक्तींना या वस्तूंची गरज असेल, जेणेकरून
ती व्यक्ती या वस्तूंचा अपमान करणार नाही आणि त्या वस्तू वापरेल। हा उपाय आपल्याला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायचा आहे। हा उपाय तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता। म्हणजे संकल्पयुक्त इतक्या एकादशीला मी हा उपाय करत आहे, माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, असाही तुम्ही तुळशी मातेला नवस करू शकता। श्री स्वामी समर्थ। आपल्याला वरील माहिती आवडली असल्यास नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।